फहीम खान च्या घरी आता कारवाई केली जाते पोलिसांकडून, नागपूर पोलिसांकडून। या सगळ्या परिसराचा ताबा आता पोलिसांकडून घेण्यात आलेला आहे। घरावर बुलडोझर फिरवला जाणार आहे आणि त्यापूर्वी फहीम खानच्या घरातलं हे सामान हे आता बाहेर काढण्यात येत आहे। पोलिसांची टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवर या क्षणी पाहतोय। या सगळ्याविषयी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून सुद्धा आपण अधिक माहिती घेणार आहोत। फहीम खान नागपूर हिंसाचार प्रकरणातील घटनेनंतर समोर आलेलं हे नाव आणि फहीम शेखवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता फहीम शेखच्या घरावर ही कारवाई करण्यात येते। पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आता फहीम शेखच्या घरावर बुलडोझर सुद्धा हा चालवण्यात येणार आहे। इथे दृश्य आपण या क्षणी पाहतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, पोलिसांची टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। घरातला सामान या ठिकाणी बाहेर काढलं जात आहे आणि आता या प्रकरणी कारवाईला सुरुवात। गन आणि हातोडी घेऊन महापालिकेचे कर्मचारी घरात जे आहे ते दाखल झाले आणि या ठिकाणी कारवाईला सुरुवात झाली। एकूणच ज्या पद्धतीने महानगरपालिकेने जे आहे ते या ठिकाणी नोटीस दिली होती फहीम खान यांच्या घराला, त्यानंतर जे आहे ते पूर्ण घरातील साहित्य जे आहे ते या ठिकाणी काढण्यात आले। घरातील टीव्ही असेल, फॅन असेल, लाईट असेल, हे सर्व साहित्य बघू शकतो आपण दृश्यांमध्ये की सर्व साहित्य जे आहे ते पूर्वीच काढण्यात आलं होतं, कारण की त्यांना पूर्वकल्पना जी आहे ते एकूणच होती की कारवाई होणार आणि त्याच अनुषंगाने आता कर्मचाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे थोड्या वेळा आता कारवाईला जे आहे ते एकूणच सुरुवात झाली आहे। हातामध्ये हातोडे आणि घन घेऊन जे आहे ते पालिकेचे कर्मचारी आता सद्यस्थितीमध्ये आहे ते वरती दाखल झाले आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की कर्मचाऱ्यांनी जे आहे ते घरावर जे अतिक्रमित जी काही जो काही बांधकाम आहे तो पाडण्यात जे आहे ते कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी जे आहे ते आता पाडण्यात जे आहे ते सुरुवात झाली आहे। दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की पालिकेचे कर्मचारी जे आहेत ते आता वरच्या माळ्यावरती या ठिकाणी दाखल झाले आहे। जे काही साहित्य थोडंफार राहिलेलं होतं ते अगोदर काढण्यात आलं, अजूनही काही साहित्य या ठिकाणी वरती जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे, ते एकूणच खाली फेकण्यात येत आहे आणि आता कारवाई जी आहे ते एकूणच पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी जे आहे ते बांधकाम पाडण्याची या ठिकाणी सुरू झाल्याचं दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहे। पाहू शकतो की हातामध्ये हातोडा घेऊन जे आहे ते कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि वरती छतावर जे काही साहित्य आहे ते साहित्य आता बाहेर काढून त्यानंतर जे आहे ते बांधकाम पाडण्याची कारवाई जी आहे ते पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी केली जात आहे। लागवेजी अगदी आपण पाहतोय की फहीम शेखच्या घरावर ही कारवाई करण्यात येते आहे। किती बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे? ज्ञानेश्वर, या सगळ्याविषयी काय माहिती मिळते? कारण कालच या सगळ्या परिसरातील संचारबंदी उठवल्यानंतर आता मात्र कारवाईला चांगलाच वेग येताना दिसतोय। अगदीच आपण बंदोबस्त जर पाहायला गेलं तर दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की या बाजूने बॅरिकेडिंग लावण्यात आली आणि बुलडोझर देखील या ठिकाणी जे आहे ते एकूणच तयार आहे आणि मागे जर पाहायला गेलं अग्निशमनची गाडी असेल आणि 500 पेक्षाही जास्त वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील आणि कर्मचारी असतील त्यांचा जमावडा या ठिकाणी आणि बुलडोझर पाहू शकतो। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बुलडोझर आता फहीम खान यांच्या घराकडे जे आहे ते एकूणच येतानाचे दृश्य जे आहे ते या ठिकाणी पाहू शकतो आपण। बुलडोझर या ठिकाणी घराकडे जे आहे ते आता आलेलं आहे आणि आता बुलडोझर जे आहे ते घरावर फिरण्याची शक्यता आहे। आतमध्ये घराच्या वरच्या छतावरती जे आहे ते पालिकेचे कर्मचारी तर बुलडोझर देखील आता घरासमोर जे आहे ते फहीम खानच्या या ठिकाणी आलेले आहे आणि आता जे आहे ते कारवाईला एकूणच पालिकेकडून जे आहे ते सुरुवात झाली आहे। पाहू शकतो की जे काही अनधिकृत बांधकाम होतं फहीम खान यांनी केलेलं ते बांधकाम जे आहे ते आता महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून जे आहे ते या ठिकाणी पाडण्याची कारवाईला जे आहे ते एकूणच सुरुवात झाली आहे आणि बुलडोझर फहीम खान यांच्या घरासमोर या ठिकाणी दाखल झालेले आहे। आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी बुलडोझरनं घराचं बांधकाम पाडण्याची कारवाई होती, तीच कारवाई जी आहे ते एकूणच आता महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होताना या ठिकाणी पाहायला मिळते आणि फहीम खान यांच्या घरासमोर हा बुलडोझर जो आहे तो एकूणच या ठिकाणी लागला आहे आणि आता या ठिकाणी कारवाईला जे आहे ते एकूणच सुरुवात होणार आहे आणि वरती देखील महापालिकेचे कर्मचारी घरात जे काही राहिलेले साहित्य आहे ते साहित्य संपूर्ण जे आहे ते
बाहेर फेकत आहे, काढत आहे आणि त्यानंतर आता पाहू शकतो की बुलडोझर अगदी फहीम खानच्या घरासमोर या ठिकाणी उभं झालंय आणि आता युपी पॅटर्न जे आहे ते महाराष्ट्रामध्ये जे आहे ते एकूणच राबवल्याचं दृश्य सध्याला एक्सक्लुझिव्ह आपण पाहू शकतो की या ठिकाणी गंभीर असे गुन्हे असलेला फहीम खान ज्यांनी जे आहे ते हिंसाचार घडवण्यामध्ये मुख्य आरोपी असला त्यांच्यावरती संशय आहे, देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे, सोबतच विविध कलमा अंतर्गत त्याच्यावरती जे आहे ते गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर जे आहे ते काही अनधिकृत बांधकाम होता तर नोटीस जे आहे ते नागपूर महानगरपालिकेने त्याला बजावली होती. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना कळालं होतं की आता कारवाई होणार. त्यानंतर त्यांनी घरातील सगळं साहित्य जे आहे ते बाहेर एकूणच काढलं होतं. काही उर्वरित राहिलेलं जे साहित्य आहे ते आता अजूनही पालिकेच्या कर्मचाऱ्याकडून या ठिकाणून जे आहे ते एकूणच काढण्यात येत आहे आणि घरासमोर आता बुलडोझर देखील येऊन लागले. आता बुलडोझर जे आहे ते एकूणच घरावरती फिरल्या जाणार आणि जे काही अनधिकृत बांधकाम आहे ते बांधकाम जे आहे ते एकूणच आता पाडण्याच्या कारवाईला जे आहे ते या ठिकाणी पालिकेकडून सुरुवात झाल्याचं चित्र आहे आणि या परिसरामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त चोहो बाजूने करण्यात आलेला आहे. पोलिसांनी बॅरिकेडिंग लावून या ठिकाणी पूर्ण सुरक्षा व्यवस्था जी आहे ते तैनात केलेली आहे. सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांचा समावेश जे आहे त्या बंदोबस्तामध्ये आहे. त्यामुळे एकूणच पाहू शकतो की कारवाईला सुरुवात झाली आहे. बुलडोझर घरासमोर अगदी लागलेलं आहे. घरात राहिलेले अगोदर काही जे साहित्य आहे किरकोळ साहित्य ते साहित्य आता पालिकेच्या कर्मचाऱ्याकडून काढण्यात येत आहे. मात्र अति महत्वाचे जे काही अतिआवश्यक साहित्य असतील, टीव्ही असेल, फ्रीज असेल, कूलर असेल, फॅन असेल, हे सर्व अतिआवश्यक साहित्य आणि किचन मधील सर्व साहित्य अगोदरच फहीम खान यांच्या कुटुंबियांनी जे ते घराबाहेर काढलं होतं. कारण की पालिकेने नोटीस दिल्यानंतर त्यांना माहिती होती की आता कारवाई होणार आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी अतिआवश्यक साहित्य सगळं जे आहे ते बाहेर काढलं होतं. आता राहिलेलं किरकोळ साहित्य पालिकेच्या कर्मचाऱ्याकडून काढण्यात येत आहे आणि बुलडोझर पाहू शकतो की आता अगदी फहीम खान यांच्या घरासमोर जो आहे तो उभा झालेला आहे. आता या ठिकाणी जे आहे ते घरावरती कारवाई होण्यास जी आहे ते सुरुवात झालेली आहे. अगदी ज्ञानेश्वर, तुम्ही या सगळ्या नक्कीच स्थितीचं वार्तांकन करताय, आमच्यापर्यंत पोहोचवताय. अगदी काय नाव तुमचं? राजेश भोलाई. किती वर्षापासून अनुभव आहे तुमचा? घर म्हणजे कारवाई आता रेग्युलरच करतो ना. नक्कीच आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे ते पालिकेचे कर्मचारी जे आहे ते दाखल झाले आणि बुलडोझर या ठिकाणी तैनात आहे. आता घर पाडण्यासाठी सज्ज साधारणतः किती पालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी कार्यरत आहेत? कसा बंदोबस्त, साधारणतः किती पोलिसांचा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे? आसपासचा सगळा परिसर आपण पाहिला तर रहिवासी परिसर आहे, बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे, कुठेही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा ग्राउंडवर पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश्वर, अगदीच लागवीची आपण पोलिसांचा बंदोबस्त मी तुम्हाला दाखवतो. पाहू शकतो की हा फहीम खानच्या घरापासून जर तुम्ही पाहायला गेल तर या पूर्ण परिसरामध्ये चोहो बाजूने तुम्हाला फक्त खाकी दिसेल इतका मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे. 500 ते 700हून अधिक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते एकूण या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे आणि पूर्ण सतर्कता या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काही महिला पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी पाहू शकतो की आता हेल्मेट घेऊन जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे आणि बाजूला जर पाहाल तर बॅरिकेडिंग लावले आहे. अग्निशमन दलाची गाडी देखील या ठिकाणी लावलेली आहे आणि थोड्याच वेळापूर्वी समोर जो काही ग्राउंड दिसतोय त्या ग्राउंड मध्ये सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याकडून जे आहे ते एकूणच मार्गदर्शन करण्यात आलं. कशा पद्धतीने कारवाई होणार, कशा पद्धतीने सुरक्षा ठेवायची या सगळ्या संदर्भामध्ये वरिष्ठ पोलीस अजूनही दृश्यांमध्ये तुम्हाला एक्सक्लुझिव्ह दाखवतो की अजून दुसरा बुलडोझर जो आहे तो मोठा या ठिकाणी येताना दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय. हे सगळे पोलीस कर्मचारी जे आहे ते या परिसरामध्ये या ठिकाणी बंदोबस्तासाठी लावण्यात आलेले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पूर्णतः काळजी पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, सगळे या पूर्ण परिसरामध्ये जे आहे ते लागलेले आहे. या रस्त्याने जेवढे वाहनं दिसत आहे सगळे वाहनं जे आहे ते संपूर्ण पोलीस कर्मचाऱ्याचे आहे आणि एक बुलडोझर फहीम खान यांच्या घरासमोर लागलेले असताना आता मोठी मशीन अजून पुन्हा जे आहे ते त्याच्या घराकडे जाताना जे आहे ते दृश्यांमध्ये आपण बघतो. दृश्य आहे बघू शकतो. सगळ्या परिसरातून खरं तर आढावा घेत ही दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवताय. ज्ञानेश्वर, ही कारवाई आजच्या आज पूर्ण होईल की साधारणतः 2 दिवस सबंध ही कारवाई पूर्ण करण्याकरता लागेल? कारण 2 इथं आता बुलडोझर दाखल झालेले आहेत, तगडा बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे, मोठ्या प्रमाणावर पालिकेचे कर्मचारी देखील या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत, त्यामुळे कारवाईला चांगलाच वेग प्राप्त होताना दिसतोय.
अगदीच कारवाईला सुरुवात झाली आहे आणि पालिका कर्मचाऱ्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे आजच कारवाई जी आहे ते पूर्ण केली जाणार आणि त्याचकरिता जे आहे ते एवढा मोठा कर्मचाऱ्यांची संख्या आणि पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे आणि एक नव्हे तर आता दुसरी देखील बुलडोझर मशीन जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे त्यामुळे कारवाईला सुरुवात झाली आहे आणि आता आजच्या आज कारवाई जी आहे ते पूर्ण करण्याचं जे आहे ते या ठिकाणी पालिका कर्मचाऱ्यांसमोर जे आहे ते आव्हान असणार आहे आणि पालिका कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलंय की आजच्या कारवाई जी आहे ते पूर्ण केली जाणार। लोकशाही मराठीशी बोलताना जे आहे ते नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे नक्कीच आजच्या आज जे आहे ते पूर्ण ही कारवाई केली जाणार आहे। पाहू शकतो की पालिकेचे सगळे कर्मचारी ही कारवाई करण्यासाठी एकूण या ठिकाणी सज्ज आहे आणि ही दुसरी बुलडोझर मशीन जी आहे ते आता फहीम कार त्यांच्या घराकडे जे आहे ते जाताना दिसत आहे आणि ही दृश्यामधली पहिली अगोदर आलेली जी मशीन आहे ती त्या ठिकाणी उभी लक्षात आहे। येतोय ज्ञानेश्वर, या ठिकाणी 2 बुलडोझर आता दाखल होत आहेत। एक बुलडोझर आधीच त्यापूर्वी दाखल झालेला आहे फहीम खानच्या घरासमोर, आता दुसरा बुलडोझर सुद्धा पोहोचतोय। त्या पालिकेचे कर्मचारी हे देखील आता घरावर कारवाई करण्याकरता पोहोचलेले आहेत हातोडा घेऊन। त्या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय। वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। आजूबाजूचा सगळा परिसर रहिवासी असला तरी बॅरिकेडिंग या ठिकाणी करण्यात आलेले आणि फहीम खानच्या घरावर या तगड्या बंदोबस्तात आता तोडक कारवाईला सुद्धा सुरुवात झालेली आहे। ही सगळी थेट दृश्य आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यापर्यंत पोहोचवतात, सातत्यानं अपडेट देत आहेत। तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।